मित्र मैत्रिणींचं मनापासून स्वागत. आज खूप वर्षानंतर आपले भेट होते आणि औचित्य असं आहे की मी स्थळ घेऊन आलो तुम्हा सर्वांकरता. अशा लोकांकरता जी त्यांची लग्न झालेली हो, कारण हा चित्रपट फक्त बॅचलर पाहावा असा नाही आहे, हा मॅरिड लोकांनी सुद्धा पाहावा असा चित्रपट आहे. मी आधी सर्वात आधी ओळख करून देतो. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जयंत चौधरी. या चित्रपटाची सहनिर्माती आणि जयंतची सहचारिणी शेफाली भूषण. या चित्रपटाचे सीबी आणि निजामचे वितरक डिस्ट्रीब्युटर शौकत पठाण. या चित्रपटाची नायिका मध्यवर्ती भूमिका जिची आहे ती नंदिनी, जी या चित्रपटात सविताची भूमिका करत आहे. आणि त्यानंतरची महत्वाची भूमिका या चित्रपटातली ज्यांची आहे ते आहेत तारानाथ. ते या चित्रपटात दौलतरावांची भूमिका करतायत, म्हणजे सविताच्या वडिलांची भूमिका करतायत. महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची अशी आहे की हा चित्रपट जयंतनी स्वतःच्या गावात बनवला. जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेल सविस्तर. आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवलाय ते सर्व कलावंत या विभागातले, या भागातलेच आहेत. मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही. आणि ती महत्वाची गोष्ट आहे मला वाटतं. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी या आधी कधीही कॅमेरा केला नाही. चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्याशिवाय दुसरं काहीच पाहिजे नाही. पण तरी सुद्धा जयंत असं ठाम मत होतं की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्याने कधीही कॅमेरा फेस केला नव्हता. याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं, आवश्यक होतं. हा चित्रपट फेस्टिवल्स मध्ये याआधी खूप गाजलेला आहे. त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेल की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे. पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवलमध्ये झालं जे अमेरिकेत घडलं, कॅलिफोर्नियामध्ये. सॅन होजे नावाची जागा आहे कॅलिफोर्निया. तिकडे हा चित्रपट नापा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलीने सांगितलं, श्रियाने.